नमस्कार, मी लतिका। आज आपण सुक्या खोबऱ्यापासून लाडू बनवणार आहोत। त्यासाठी बघा 2 वाटी सुक्क खोबरं घेतलं होतं आणि असं खिसून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये हे आपलं जे सुक्क खोबरं खिसून घेतलं होतं ते भाजून घ्यायचं चांगलं। गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर भाजायचं, एकसारखं हलवत राहायचं, करपून द्यायचं नाहीये। आणि भाजताना आपल्याला तेल तूप वगैरे काहीच टाकायचं नाही, कारण या खोबऱ्याच्या खिसांना ना तेल सुटतं। अशा पद्धतीने बघा खोबरं भाजून घ्यायचं, एकदम असं जास्त असं लाल वगैरे करायचं नाही। असा कलर चेंज झाला की नाही काढून घ्यायचं, कारण ते पण तुम्हाला मी सांगते, कारण जर लाडू जास्त दिवस जर राहिले ना तर कडवट होत नाही, ती बुरशी लागत नाही। त्यामुळे एकसारखं हलवून असं छान असं भाजून घ्यायचं। आता हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये। खोबरं काढून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं। तूप हे आपलं आळलेलं आहे बघा, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, असं घट्ट होतं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे बदाम घेतलेत, काजू आणि मनुके। तुमच्याकडे जर अजून जर असेल ना काय तर टाकलं तरी चालेल, आणि जास्त जरी टाकलं तरी चालेल। एकदम हलकं भाजायचे, जास्त असं भाजायचं नाही आपल्याला। ह्याला बघा असा साधारणसा कलर चेंज झाला की नाही, असा गोल्डन कलर आला की नाही की काढून घ्यायचे। मनुके पण ह्याच्यात बघा भाजले गेलेले, फुगवायचे नाहीयेत। फुगवले की नाही जास्त असे तर चांगले लागत आहेत बघा। अशा प्रकारात असे झाले की काढून घ्यायचे। तर मी खोबऱ्याच्या ह्याच्यातच काढून घेते। आता ह्याच कढईमध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचे। हा बिन केमिकल गूळ आहे, हा पूर्ण वितळून घ्यायचे आपल्याला। जर ह्याच्या जागी तुम्ही दुसरा गूळ कुठला तरी टाकला तर चालेल, फक्त चिक्कीचा गूळ टाकू नका। दुसरा असाच पण पिवळा पण भेटतो बघा, सफेद पिवळा, असे गूळ असतील ते टाकले तर चालेल, किंवा साखर टाकली तरी चालेल। तर आता तुम्हाला त्याचं मी प्रमाण पण सांगते। ही 3 वाटीत खोबऱ्याचा खिस भरलेला आहे। 2 वाट्या होत्या मोठ्या मोठ्या चांगल्या, राजापुरी खोबरं होतं बघा, आणि त्याच्या 3 वाट्या झाल्या तर 1 वाटी गूळ घ्यायचा। आणि नुसतं आपल्याला हा वितळून घ्यायचा आहे फक्त। खोबरं बघा आपलं वितळलेलं आहे, असा फेस फेस येतो बघा, अशा बुडबुड्या आल्या का। गॅस माझा मीडियम आहे, त्याच्यामध्ये ही वेलची जायफळ पूड मी साखर टाकून कुटलेलं आहे। तुम्ही उपासाला पण खाऊ शकता लाडू। आणि हे खरं म्हणजे ना खोबऱ्याचे, सुक्या खोबऱ्याचे लाडू ना कमरेसाठी छान असतात, ते पण गूळ घालून जर केले तर, साखर टाकून नाही। तर बघा हे अशा आपलं मस्त पैकी झालेलं आहे, अशा पद्धतीत बघा झालंय। आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया, जे आपण भाजून घेतलं होतं बघा। असा कलर येस्तोवर भाजून घ्यायचं, म्हणजे आपले लाडू जरी राहिले ना 10-15 दिवस तरी कडवट होत नाही, बुरशी लागत नाही। आता हे मिक्स करून घ्यायचं। गॅस आता मी बंद करते। आपली कढई अजून गरमच आहे, नुसतं त्यात मिक्स करून घ्यायचं एक जीव, असं हलवून हलवून असं चांगलं मिक्स करायचं बघा, असं करून। कारण एकदम असं मिक्स होत नाही, तर त्यासाठी थोडंसं असं हाताने दाबून दाबून मिक्स करायचं। असे लाडू 1 नंबर लागतात। रेसिपी बघितली की लाईक करत जा। आताच्या ह्या जे 5-6 व्हिडिओ जी मी टाकलेले आहेत ना उपासाच्या, काय काय बिलकुल लाईक करत नाहीत आणि कमेंट पण करत नाही। तर आता हे बघा झालेलं आहे, अशा पद्धतीत होतं। आता हे मी एका भांड्यात काढून घेते। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। लाडू बांधून घ्यायचे हे बघा असे, आणि गरम गरमच बांधायचे बघा, गार वगैरे होऊन द्यायचं नाहीये। अशाच पद्धतीनं सेम जरी साखरेचं जरी तुम्ही केलं तरी चालेल, पण गुळाचं जर केलं ना तर मुलांना ह्यांना खायला चांगले असतील। जर तुम्हाला खोबरं खिसायचं जर नाही झालं, जर मिक्सरला जरी बारीक करून जरी केलं ना तर तोच प्रमाण करायचं। 3 वाट्याला 1 वाटी गूळ बघा, अशा पद्धतीत लाडू झालेला 1 नंबर लागतो। तुम्ही करून बघा, चवीला मस्त असा लागतो। आता मी अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून घेते, आणि हे लाडू कमीत कमी 15 ते 20 दिवस राहतात। फक्त खोबरं चांगलं भाजा, आणि खोबरं राजापुरी घ्यायचं काळ्या पाटीचं, मस्त असं होतं, म्हणजे कडवट बुरशी वगैरे राहत नाही। आणि हे कमरेसाठी वयस्कर बायकांना ह्यांना खायला चांगलं असतं, कंबर दुखत नाही माणसांना वगैरे द्यायचं। तर मी सगळे लाडू अशा प्रमाणे बनवून घेते। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।